पुणे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो। मात्र महानगरपालिकेने मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना आता कडक सूचना दिलेल्या आहेत। जर पुणे महानगरपालिकेचं पिण्याचं पाणी हे बांधकामासाठी वापरलं तर थेट बांधकाम बंद करू, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत। यंदा पावसानं ओढ दिलेली आहे। धरणसाखळी क्षेत्रामध्ये पुणे शहराला जी 4 धरणं पाणी पुरवठा करतात त्या धरणांमध्ये सुद्धा अवघा 3% पाणीसाठा शिल्लक आहे। टक्केवारीचा विचार करता 12% पाणी जे आहे ते सध्या धरणांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे महानगरपालिकेला आगामी काळामध्ये जर पावसात खंड पडला तर मग मात्र संपूर्ण शहराला पाणी पुरवठा जो आहे तो करायचा आहे। त्यासाठी एक दिवसाआड पाणी जे आहे ते सुद्धा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। मात्र अनेक ठिकाणी मोठी कंस्ट्रक्शन सुरू आहेत आणि बांधकाम व्यावसायिक जे आहे ते पिण्याचंच पाणी थेट बांधकामावरती वापरताना पाहायला मिळतात। त्यामुळे महानगरपालिकेने पथकं जे आहेत ते तयार केलेले आहेत आणि या पथकाच्या माध्यमातून मोठ्या कंस्ट्रक्शन साईटवरती पथकांकडून धाडी टाकल्या जातील। जर कदाचित तिथं पिण्याचं पाणी बांधकामावरती आढळलेलं पाहायला मिळालं तर मग मात्र थेट बांधकाम जे आहे ते बंद करण्याचा इशारा पुणे महानगरपालिकेने दिलेला आहे। त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी सुद्धा पाण्याची अडचण लक्षात घेता पिण्याचं पाणी न वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलेलं आहे। ही पथकं संपूर्ण शहरामध्ये गस्त घालताना पाहायला मिळतील। मात्र जर कदाचित पिण्याचं पाणी बांधकामावरती वापरताना पाहायला मिळालं तर थेट बांधकाम जे आहे बंद केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेश्वर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।